आज आपल्याला यानं म्हणला काका आपल्याला राईस पाहिजे, राईस निलंगा राईस आमच्या इकडं भेटते, मग त्याच्यासाठी स्पेशल राईस बनवलंय आम्ही. कसे आहे टेस्ट? चांगले लागले. चांगले आहे ना, सेम निलंगा सारखी धाराशिव मध्ये खातो तशी. थोडंफार इकडं तिकडं असेल ना 19-20चा, एक मिनिटचा फरक आहे. म्हणजे तो दालचिनी काय काय ते जास्त आहे का मध्ये, ते चव पण येते ना जास्त टाकलं. क्वांटिटी लागले बरोबर, क्वांटिटी आहे ना. तर आम्ही राईस पण ठेवलंय आता निलंग्याची, निलंगा राईस. कोणाची बरोबर खायला राईस. हा, याचं ऐकून एकदा नक्कीच भेट द्या. क्वालिटी आणि क्वालिटी एक नंबर. भोपळा चौक मध्ये सगळे गेले, मोठे पोरं होते ते खाऊ खाऊन गेले, ते लाजतात क्वालिटी. मग ही चिल्लर गँग यांना मी मुद्दाम लेट देतो, कारण मला व्हिडिओ काढायचा असतो म्हणून मी यांना थांबवतो. अरे देवा, यानं तर 10 प्लेटा खाल्ल्या राईस, कसा लपाय लागलाय. तू गप, तू त्यो तेच आहे. ऐ ऐ ऐ 10 प्लेटा मारल्यात त्यानं. किती प्लेट, किती प्लेटा झाल्या असतील राईसच्या? काय थांब, तू 3 खाल्ला ना, तू 2 खाल्ला ना, 5 तुझ्या 2 7 7. हा, आणि सिद्धार्थनं किती खाल्ल्या रे? नाही 3 का 2 2 9 आणि तिकडं गेल्या त्या 5. 9 आणि 5 14 14 आणि त्या पोरांनी 3. 14 आणि 3 17 कुणी का अजून पडशील, खुर्ची पडल. 17 सिद्धार्थ. सिद्धार्थ तेव्हा आपलं समज रे, म्हणजे असं घरचं. 17 म्हणजे 17 प्लेटा गेल्या म्हणजे 170 रुपये झाले. त्यानं 10 प्लेट राईस मारल्यात. गप्पा गप्पा गप्पा, लप 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 लप. मला काय की बाबा पोराला आर्यन व्हिडिओ मध्ये असा उत्साह न येतो, तुला काय होतंय रे? होय रे ऐ पोरा, खिलो ना. बरं पूजा, मला एक सांग, लोकांच्या आता असं हजेरीनं कामाला जात होती ते बरं का आपला वडापावचा स्टॉल भरा? बोल की. पण माझं जीव चालल्या, किती काम आहे माझं. काय तू पण करते, मी पण करतो, ते नको सांगू मला. लोकांच्या दाबात राहणं चांगलं का हे आपलं मनाचं काम चांगलं? आता पण आपलं कोण आहे का असं? दाबात राहणं चांगलं, तुमच्या दाबात राहणं चांगलं नाही. म्हणजे मी काय करायलोय? घरी गेल्या पटकन पूजा परत मग ऑर्डर येते ना. किती पाणी सांडतोय रे तू, इथं थांबू नको म्हणलं तरी येतो सांग. मग तिथं कशाला सांडतोय? आता घेतलो, कधी घेतलो, किती वाढायला लागलंय ते तुझं शरीर. अरे आता त्यानं दुसरी पॅन्ट घालून आलाय, म्हणजे तेव्हाची काढून. मग सकाळी काय, उद्याच्या काय घालणार ती पॅन्ट? अजून घरी पॅन्ट आहे, अजून एक आहे म्हणा घरी. काय शोधतोय, काय खायचंय? हा, काय 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 विषय झालता माहितीये का? अगं शाळेवरची पोरं होती ती, मग त्यांना बनवून द्यावंच, म्हणजे त्यांच्या पोटाला आधार भेटला म्हणून म्हणलं दे बनवून. मग रात्रच्याच विषय, ती रात्रच्याच विषय नाही, पण आज पण मग ते मला मी सगळं बनवून तळून देतो. सरकर बाजूला तू तुला पण माहित आहे मी सगळं बनवून तळून देतो, बरोबर? मी सगळं करतो, तुला पण माहित आहे मी शिकलोय की नाही. शिकलोय का नाही सांग? तुटकं फुटकं शिकला. हा, तुटकं फुटकं काही का होईना, माणूस लगेच शिकत नसते, पण सगळ्यांना आवडतात मी पण तळलेलं. पण ते बेसनचं आहे ना, बेसनचं त्यात मला मीठ, खायचा सोडा, ओवा किती प्रमाणात वापरायचे ते माहीत नव्हतं, म्हणून ते पीठ संपलं होतं ना माझ्याकडून. मी सगळं तळून दिलं संपलं. मग तुला फोन केला की तू ये. तरी पण तुला यायच्या आधी मी ते बनवलं, खायचा सोडा अंदाजे टाकला, मीठ पण चवीनुसार टाकलं, एकदा टेस्ट करून बघितलं, मला वाटलं हां ओके. मग मी तळून करून त्यांना दिलं, ते जे होते त्यांना. आणि मग तू आल्यानंतर मग अजून पीठ टाकून बनवलं वाटतं डबल झाला. मग तू टेलरीन बाईकडे गेली ती तेव्हा तू किती 1 तास तर तिकडंच होती, मी इकडं किती तर 50-60 वडापाव दिल्यात मी नंतर. काय यायचं वडापाव सेंटरवर 11 घेतला 10 फ्री.
10 घेतल्यावर एक फ्री र 10 घेतला रे फ्री यायचंच फक्त भेटले देऊन द्यायचं यायचं आणि भेटच देऊन जायचं. सती सामोदाला शेंटले खरंच लोक म्हणतील दे बाबा 10 रोजच घेतात, सगळेच 10 घेतात, मग त्यांना रोज सगळ्यांना एक एक देणार फ्री. मग आपल्याला परवडत नाही की. चौकात भोपळा चौकात भोपळा चौक जावा आता. पत्ता तांबेवाडी. आता अभ्यास करून करून आलाय. माझा तुझा अभ्यास पूर्ण झाला काय? कुठं जा तिकडं मग. हा. मध्ये मध्ये येतो कशाला? सोड जाऊ दे, त्याला जबरदस्ती करू नको. त्याला कशाला जबरदस्ती करू? जा तिकडं बस, बाईवाणी तोंड लपवत जा तिकडं. जा थोडा वेळ बसा तिथं. त्रिशा कुठं आहे? जावा तिला आणा. कुठं पण पाठवत नको जाऊ पूजा, तुला सांगतो एक बाऱ्यास मी. समजलं काय? लेकराला कुठं पण कोणाच्या पण भरोश्यावर पाठवायचं नाही. यू अंडरस्टँड? यू कॅन बेटर अंडरस्टँड. जाऊ का आता? काय करते जाऊन तरी? झोपणार आहे. अगं बाई दिवस कुठं आहे बघ, झोपणार आहे. आज काय मला, आज वार काय? शुक्रवार. मला सुक्या मच्छीची चटणी करून ते तरच जेवणार आहे. जेवील तर त्याची अशीच, नाहीतर मग उपाशीच. इमानदारीनं खरंच ते बनव. बनवायचं नाही नाही भात नाही, भाकर असेल सकाळच्या पण ते पण चालतील मला. पण माशाची चटणी बनव म्हणजे बनव. मासेवाले काही येत पण नाही बाई, मासे खायचे हौस आली आहे मला. 4-5 दिवस झाले ना कधी तर हे आणलेलं. आले बघ वडापाव खायला. ओ इरादा आलं सगळं फायनली. सगळं संपलं मसाला आज आमच्याकडला. आज काहीच नाही शिल्लक राहिलं. थोडंफार शिल्लक राहावं म्हणून आम्ही वाट बघत होतो. लोक म्हणजे मला दे करत होते नुसतं, पण काय शिल्लकच नाही राहिलं. पुरलंच नाही आम्हाला आज. होतंय बघा काय म्हणून मी काय केलं नाही ग. आज लग्न होतं ना म्हणून मी कमी बनवायला सांगितलेलं, पण लोक खातच होते. लई डोकं आउट करत्या. 17 प्रकारचे लोक येतात. कोण म्हणतंय उधारच दे, आणि कोणाकडे उधारी मागितलं तर मग तो राग करून पळून जातो. राग कसा करून पळून गेला ग तो? माझं डोकंच त्यांच्या घरी का खायला जायचं नाही. द्यायचंच नाही उधार. सगळं चालू आहे पॅकिंग आता आमची. कोणाला पण दिल्यावर चांगलं मागितलं तर मग राग. मी म्हटलं त्याला सरळ, मी देतो तुला, काय द्यायचं प्रश्न नाही, पण तू सतवणार नशील तर देतो म्हणलं. 17 बाऱ्या त्या दिवशी सारखं. अगं इथं तू नव्हती, गाडा हलवायची ते असं, तेलाची कढई गरम, म्हणून तर माझी जायची कुठं का. मला लय राग आलता. मग मी देणार होतो कानफडीतच, पण मी कंट्रोल केलं. आणि आता तो खिशात नाही, तो खायलाय दुसऱ्याचा, आणि मला रुबाबात बोलायला लागलाय की कसला तू असला वडेवाला, मिरच्या पण देत नाही. आता मी किती जणांना देतोयच ना पटापटा पटापटा. मग त्यांनी 10-12 जण लोकाच्या ताटात खात बसले, तर मग त्यांना मिरच्या लगेच उडाल्या. मला वाटलं 2च जण खात असतील त्या हिशोबाने टाकलेलं, आणि त्यात 17 जण खायला तर बसले. पण अजून काय म्हणतोय, असत्यात कोण बोलणार असतंय, कसलं असतंय, तू सहन करून घ्यावं लागतंय.